गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि भरपूर दिवस झाले ब्लॉग येतच नाही आहे. उज्ज्वल नानाच्या साखरपुड्यानंतर तर ब्लॉग आलाच नाही आहे आणि त्याच्या आधी पण नव्हते ब्लॉग, डेली ब्लॉग. तर आज विचार केला नॉर्मल जे मी कामं करते डेली ते दाखवते. तर तुम्हाला थोडाफार आमच्या टेरेसचा पण व्ह्यू एक नंबर असतो तो दाखवते. मधल्या पॅसेजमध्ये एवढा पसारा आहे, तो पण आज आवरायचा होता थोडाफार, ते पण दाखवते. आणि त्याच्यानंतर आमच्या मागचा आवार आहे ते पण दाखवते. तर आता सध्या मी घेतलं लसूण निवडायला, कारण की आता मच्छी आणले. तर मच्छी काय तुम्हाला दाखवते नॉर्मल, तर त्याच्यापेक्षा मी काहीतरी बॅकग्राऊंड जे भेटेल ते दाखवते. तो ब्लॉगच कंटिन्यू बघत राहा. आणि आमच्या घरातला बॅकग्राऊंड सगळा काय तुम्हालाच बघायला भेटेल. होम टूर बोलतात, पण ते आता सध्या हे कामाला असतात, म्हणून काय होम टूर एकटी द्यायला काय मजा येत नाही. रविवारी बघूया होम टूरचा, त्याच्यानंतर आम्ही देऊ. सो व्लॉग बघत राहा. घेतल्यात लसूण निवडायला, बघू शकतात. हे निवडून घेते फटाफट आणि मग नंतर पुढचं दाखवते. तर इथे शाळेतल्या मुली, म्हणजे इथे आमच्या इकडे शाळा आहे गावामध्ये, तर तिकडच्या पोरी आता रोज 12 किंवा 11 वाजता भेटायला येतात मला. आणि मला एवढं भारी वाटतं की म्हणजे मी इकडची सून आहे आणि मला एवढी रिस्पेक्ट येते. म्हणजे बाहेरूनच तिथेच घोंगड करतात गेटजवळ, वहिनी करत. आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो घ्यायचा आहे. तर मला काय फोटो घ्यायला पण जमत नाही आणि व्हिडिओमध्ये पण त्यांना घ्यायला जमत नाही. तर कधीतरी आल्या ना त्या, तर मी त्यांना व्लॉगमध्ये घेईन. आणि तुम्ही परत ज्या मुली ते ब्लॉग पण बघतात, तर त्यांना मी एवढंच बोलेन, तुम्हाला ब्लॉगमध्ये यायचं असेल तर तुम्ही परत या एकदा, मी तुम्हाला घेईन ब्लॉगमध्ये. मी 3 वेळा त्या सगळ्याजणी आल्या, म्हणजे पूर्ण गेटच पडतो एवढ्या जणी येतात. तर त्यांना मला काही घेता आलाच नाही आहे. तुम्ही परत या, मी परत तुम्हाला घेऊ. आता सकाळी उठून सगळं आवरलं आहे मी पटापट. जेवण करायचं फक्त बाकी आहे. बाकी कपडे बिपडे सगळं काय झालेलं आहे माझा. आता जेवण झाल्यानंतर तुम्हाला आमचा आवाज दाखवते. आमचं 2-3 शेत आहेत, मागं पण शेत आहे, त्या साईडला पण शेत आहे, आणि ते त्या खाली पण अंडरग्राऊंड पण शेत आहे, ते पण दाखवते. पटापट आपण आता लसूण निवडून घेऊया, मग नंतर ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू करते. आपण लसूण निवडून घेतलेलं आहे. आता अद्रक लसूण पेस्ट करून घेऊया. सो मच डिफिकल्ट टास्क. ह्याच्यात टाकू आपण मिरची. मम्मीची उपासना चालले. आणि मी आता वैतागले यांचं करून. यांना आता अशीच घाण ठेवत, काय करायचं करू दे. काहीच आता मी वरती आलेली आहे, तर आता टेरेसवर आलेली आणि तुम्ही बघू शकतात हवा भरपूर आहे, खतरनाक हवा सुटते इथे. तर तुम्हाला आता दाखवते थोडाफार बॅकग्राऊंड इकडचा. ब्लॉग बघत राहा. हा आमच्या टेरेसवरचा व्ह्यू आहे. पूर्ण नारळचे झाडं बिडं हे सगळं, आणि आमचं घर हे किती मोठा दिसतं इथून, आणि आमची रांगोळी. आणि जो स्पेस आहे ना, हा स्पेस खालून दिसत नाही आणि झाडांमुळं पण दिसत नाही. झाडांनी पूर्ण हा स्पेस लपलेला आहे. तर इथे सगळं सामान ठेवलेलं आहे आम्ही. आणि आमचं वरचं आणि काकांचं घर आहे, बघू शकता. आंबेवाला आहे, आंबेवाला. हे बघा आंबे कुठं आलं, हाताजवळ आलेले आहेत. इथून मी असे घेऊ शकते, एवढेत बघू शकतात. आणि खाली आमचा आवार आहे. आणि बेस्ट तर इथून खतरनाक हवा आहे, ते बघू शकतात.
सराउंडिंग असं बसले होती, मजा येते. आणि हा आमच्या नानांचं घर आहे बाजूला, बघू शकता. इथे पण झाडं भरपूर लावलेत नानांनी. आणि हा आहे मधला पॅसेज वरचा. वरती तर लवकर शक्यतो आम्ही येतच नाही, आणि खूप उंचावरती आहे मी, चक्कर येते मला. एकतर वरती बघून चक्करच येते, प्रॉब्लेमच आहे तुम्हाला. सो गाईज, आता मी साडी चेंज केलेली आहे आणि आता कामं तर सगळे आवरलेले आहेत. तर आता मी विचार केला आहे की मी थोडा माझा ब्लाऊज भरू. तर आपलं आरी वर्क करतात तसं नाही, पण आपलं शॉर्टकटमध्ये एकदम आरी वर्कसारखाच भरतात. तर तुम्हाला मी दाखवते मी कसं भरलं आहे, तुम्ही बघतच राहा. तो गाईज बघू शकता मी कसं भरलं आहे मस्तपैकी. आता इकडची शिलाई मारायला घेतली, म्हणजे सुई धागा असतो ना आपला, त्याच्याने मी करते. आणि असे लेस वीस घेऊन त्याच्यामध्ये शॉर्टकट भरते. आता हा पूर्ण झाला ना, मग तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. वर्क बघा कशी मस्त फिनिशिंगने आलेली आहे. आता यांना ठेवलं आहे मी सुकत. तर आता यांना पूर्ण भरून घ्यायचं आहे. तर असं सेम इथे आपण करूया. तर याला पूर्ण पहिला भरून घेऊ, नंतर मी दाखवते. बघू शकतात फायनली माझे दोन्ही पण फ्लावर्स झालेले आहेत. आणि डिझाईन बघा, फिनिशिंग बघा किती भारी आहे. आता यांना आपण काहीतरी अजून डेकोरेशन करू, जे डोक्यात येईल ते. मस्त मस्त दोन्ही पण फ्लावर्स बघू शकतात किती भारी आहे. आणि आता संध्याकाळचे वाजल्यात 4. तर आता मी आज काय झोपलीच नाही, आणि बोलली होती झोपली नाही. मी माझं सगळं आवरून घेतला. दोघी झोपल्यात, मम्मी झोपले, पायल झोपले. तर आता मी माझे ते बाहेरचे कपडे ते पटापट काढून घेते, संध्याकाळचं काम करून घेते. मग ते कसं तिला पण बरं वाटेल का धनुताईने केला म्हणून. तर आता माझा चेहरा बघू शकतात किती डार्क सर्कल झालेले आहेत, मी झोपत नाही म्हणून. तर आता आपण पटापट कपडे काढून घेऊया, कपडे धुवूया, झाडू मारूया, लादी पुसूया. नॉर्मल काम आहेत. तर माझा ब्लाऊज झाला, माझं टेन्शन झालं. मला टाईमपास तेच आहे, मी करत बसते माझं काम. तर आपण आता काम करूया. पप्पांनी मला काढून दिलेला आंबा झाडावरून आत्ता जस्ट पडला इथून. तर पप्पांनी मला आणून दिलेला आहे. तर बघू, हा नरम तर आहे पण गोड आहे का नाही काय माहीत नाही. मी इकडचा सगळा परिसर आवरून घेतला. आपण याला नंतर कापू, तोपर्यंत त्याला फ्रीजमध्ये ठेवू. गाईज, आमचा खालचा शेत बघू शकतात तुम्ही, पूर्ण अंडरग्राऊंड आहे. हा शेत तर नॉर्मल आहे, बट हा शेत खाली जातो आमचा एकदम. आता इथे आपण झाडू मारून घेऊया.
फायनल काम आवडलं. सकाळी दुपारी तेवढंच काम असतं. आता पटापट रेडी होते आणि मग ब्लॉग बघत राहा. कसा वाटतो हे नक्की सांगा. आणि न्यू ब्लॉग लवकरच येणार आहे. सध्या शेड्यूल थोडा ढिला आहे म्हणून काय एवढं वाटत नाही. काय ब्लॉग डेली तेच म्हणून मी घेत नाही. तसं कधी काय कार्यक्रम असलं तरच येते. तर आता पुढे ब्लॉग बघत राहा कसं होतं कसं नाही ते. आणि असंच प्रेम देत राहा.